प्रेज द लॉर्ड. आपण आज स्तोत्र 9 पाहणार आहोत. देवाच्या न्यायत्वाबद्दल उपकार स्तुती. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करीन. मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन. हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात. कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहे. तू यथार्थ न्याय करीत राजस्थानावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकाविले आहेस. दुर्जनांचा तू नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सदा सर्व काळासाठी पुसून टाकिले आहेस. वैऱ्यांचा समूळ नाश झाला आहे. त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे. जी शहरे तू उजाड केली त्याची आठवण देखील नाहीशी झाली आहे. परमेश्वर तर सर्व काळ राजस्थानारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. तो जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे. ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते सर्व तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकिले नाहीस. सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा. त्याची कृत्ये राष्ट्रात विदित करा. कारण रक्तपाताचा सूड उगविणारास त्याची आठवण आहे. तो दिनाचा आक्रोश विसरला नाही. हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला मृत्यूद्वारातून उठविणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्यापासून मला झालेली पीडा पहा. मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन. तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सियोन कन्येच्या द्वारासमोर हर्ष करीन. राष्ट्रे आपण केलेल्या खाचे स्वतःच पडले आहेत. त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचे पाय गुंतले आहेत. परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रगट केले आहे. दुर्जनांस त्यांच्याच पाशात त्याने गुंतविले आहे. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही. दिनाच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. हे परमेश्वरा, उठ. मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस. राष्ट्रांचा न्यायनिवाडा तुझ्यापुढे होऊ दे. हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल. आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. आमेन. स्तोत्र 9 आपण सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. स्तोत्र 9:10 मध्ये देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतास त्यांना तू टाकिले नाहीस. खरोखर हे वचन आम्हा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. कारण हे स्पष्ट वचन म्हणतं की ज्यांना देवाच्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. आणि खरोखर आज आपल्याला परमेश्वराची ओळख झाली म्हणूनच आपला भाव परमेश्वरावर आहे आणि आपण त्याचा शोध करत आहोत. आणि जे त्याचा शोध करतात त्याने टाकिले नाही असे परमेश्वराचं वचन म्हणतं. ज्यावेळेस आपण त्याचा शोध करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही किंवा टाकत नाही. तो सदैव आपल्या समीप असतो. तो आपल्याला कधीही सोडत नाही. वाचलेलं वचन परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.